हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला गुढीपाडवा, आपले मराठी नूतन वर्ष. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आजपासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे आणि तुम्हा सर्वांना हे वर्ष आरोग्यदायी, समृद्धीकारक आणि सुखकारक जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज गुढीपाडवा आहे म्हणून मी सकाळी लवकर उठले होते. साधारण 4 वाजताच मी उठलेली होते. कारण आज आमच्याकडे पाणी पण येणार होतं आणि संपूर्ण घराची साफसफाई करायची होती आणि आज देव वगैरे आपल्याला उजळवायचे असतात. तर घरात खूप सारी कामं होती गुढीपाडव्याची आणि सण-सूद म्हणलं की आपल्या गृहिणींना तर एकदम पहाटे उठूनच कामाला लागायला लागतं. तर इथं माझं बघा आता सकाळी 4 वाजल्यापासून रुटीन सुरू झालेलं आहे. सकाळी सकाळी मी लवकर उठली आणि पहिल्यांदा हॉलमधला सर्व असा पसारा आवरून घेतला आणि पसारा आवरून झाल्यानंतर संपूर्ण घर मी आधी स्वच्छ झाडून घेतलं आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतलेली होती. तर काल अमावस्या होती, त्यामुळेच कालच मी सगळे जाळ्या झळमटं वगैरे घरातली सर्व काढलेली होती. त्यामुळे आज इतकं काही जास्त काम नव्हतं. आधी स्वच्छता मी काल केलेली होती आणि मग बाहेरचं अंगणातलं पण असं दरवाजा समोरचं पण स्वच्छ झाडून घेतलं आणि काल अमावस्या होती म्हणून हळदीचं लेपन उंबरठ्याला केलेलं होतं. तर आज आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यातून त्यातून आपल्या स्वामींचा गुरुवार म्हणून आज परत मी नवीन हळदीचं लेपन केलेलं होतं करणार होते. त्यामुळे मग मी हे कालचं लेपन ना स्वच्छ पुसून काढलं आणि उंबरठा छान असा पाण्याने धुवून स्वच्छ केला. कारण आज गुढीपाडवा आणि गुरुवार असा छान संगम आलेला होता. तर हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल की आज गुढीपाडवा ही आहे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि स्वामींचा वार. तर स्वामींच्या वारापासूनच आपल्या इंग्रजी महिन्याची ही सुरुवात झालेली होती आणि आपल्या मराठी महिन्याची सुरुवात पण आज स्वामींच्या आशीर्वादानेच होत आहे. तर इथं बघा मी आता सगळं सगळं स्वच्छ करून घेतलं. तर मी गुढी काय उभा नाही करत, कारण माझ्या सासूबाई गुढी उभा करतात म्हणून मग मी आणि त्यातनं हे घर पण रेंटचं आहे त्यामुळे मग मी काही सण नाही करत या घरामध्ये. तर उंबरठा स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि संपूर्ण घर वगैरे स्वच्छ झाल्यानंतर छान असं हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला. कारण आज मस्त असं हळदीचं लेपन वगैरे झालं की खूप छान वाटतं. तरी पण मला आज संपूर्ण देव उजळवायचे होते, संपूर्ण देवघर स्वच्छ करायचं होतं. तशी बरीच कामं होती आणि त्यानंतर आज आपल्याला काहीतरी गोडाधोडाचं पण बनवायचं होतं. तर म्हटलं आज गुरुवार आहे आणि आपल्या स्वामींचा पण पुरणपोळी फेवरेट आहे, तर म्हटलं पुरणपोळीच बनवूयात. तर ते सर्वही करायचं होतं स्वयंपाक वगैरे. तर मग मी सुरुवात ही अशी छान अशा हळदीच्या लेपनाने केली आणि पहाटे पहाटेच असं हळदीचं लेपन झालेलं होतं ना, त्यामुळे इतकं प्रसन्न वाटत होतं ना सकाळ सकाळी. त्यानंतर सर्व दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घेतलेला होता. तर तिथं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. कारण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अशा मुहूर्तांवरती ना आपण हे अशी शुभचिन्ह वगैरे आपल्या दरवाज्यांवरती नक्की काढायला पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टी केल्याने ना आपल्या घरामध्ये बघा तुम्ही खूप फरक जाणवतो आपल्याला. किती सकाळ सकाळी वातावरण प्रसन्न राहतं आणि अशी पहाटेच अशा पूजा होत असतील ना, तर खरंच खूप छान वाटतं. एक वेगळाच वाईब घरामध्ये येत अशी सगळी माझी गुढीपाडव्याच्या दिवसाची तयारी चालू झालेली होती. तर अशी दिवसाची सुरुवातच माझी खूप छान आणि प्रसन्न झालेली होती. कारण असं पहाटे लवकर उठून सर्व घर स्वच्छ वगैरे करून असं छान असं पूजेची तयारी केलं ना पहाटे पहाटे तर किती छान वाटतं ना आणि असं लवकर पूजा झाली घरात पण वातावरण खूप छान वाटतं. तर इथं माझं तर शुभ लाभ काढून झालं. मी हळदी कुंकाचं मिक्स करून शुभ लाभ काढते. त्यानंतर मग मी किचनमध्ये पण स्वस्तिक काढून घेतलं आणि पूर्ण असं आपल्याला आज अन्नपूर्णा देवी याची पूजा पण करायची असते म्हणून आज मी किचन पण संपूर्ण पहाटे फरशी पुसायची आधी स्वच्छ धुवून घासून पुसून घेतलेलं होतं. त्याची टाईल पण एकदम स्वच्छ केलेली होती. मग मी नवीन स्वस्तिक काढलं तिथं आणि त्यानंतर मग शेगडीची पण पूजा करायची होती म्हणून मग शेगडीवरती पण मग मी स्वस्तिक काढून घेतलं. तर ह्या सर्व गोष्टी केलेले ना खरंच खरंच खूप छान वाटतं आपल्याला. तर आज शेगडी संपूर्ण स्वच्छ केलेली होती त्यामुळे त्याच्यावरचे ना स्टँड वगैरे पण मी स्वच्छ घासून घेतले होते आणि आणि पूजा करायची होती म्हणून सर्व कामं होईपर्यंत म्हणजे ते छान सुकले होते. म्हटलं आता जागच्या जागी ते ठेवून देऊयात. तर ते स्टँड वगैरे मग मी शेगडीचे जागच्या जागी ठेवून दिले आणि मग त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीने ना खरंच खूप फरक पडत असतो आणि ह्या सर्व गोष्टी करायला पण मला खूप आवडतात. आणि आज आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आपला गुढीपाडवा आहे. तर ह्या सर्व गोष्टी ह्या शुभदायी असतात, खूपच फलदायी असतात. हे आपण आपल्या घरामध्ये नक्की करायला हव्यात. तर मी तर असं अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार किंवा अशा सणावारांना नक्कीच पूजा करते. कारण एरवी जरी आपल्याला नाही जमलं तरी सणासुदीच्या दिवशी तरी नक्कीच आपण या गोष्टी करायला हव्यात. आणि याच्यामुळे बघा तुम्ही एक वेगळेच वाईब आपल्याला जाणवत असतात. खरंच
तर माझी इथं ऑलमोस्ट आता सर्व तयारी झालेली आहे आणि लेपन पण तोपर्यंत सुकलं होतं म्हणून छानशी अशी रांगोळी काढली आणि उंबरठ्याची साग्र संगीत सुंदर अशी पूजा केली. तर बघा तुम्ही किती सुंदर आपला उंबरठा सजलेला आहे. तर असे सुंदर वाईब येतात होते ना, पहाटे पहाटे असे दिवे वगैरे लागले होते. खरंच खूप छान वाटत होतं. आणि हे बघा मी हे स्वामींसाठी ना 2 वस्त्र घेतलेले आहेत. एक मी प्रकट दिनासाठी घेतलेलं आहे आणि एक आज नवीन वर्ष पाडव्यासाठी घेतलेलं आहे. तर मी आज यापैकी एक वस्त्र स्वामींना घालणार आहे. आणि याचा मी देवपूजेला सुरुवात करताना सकाळ सकाळी असं व्यंकटेश सुप्रभातम सकाळी सकाळी लावते आणि याच्यापासूनच माझी घराची देवपूजेची सुरुवात होते. सकाळ सकाळी असं सुप्रभातमापासूनच सुरुवात केली ना तर इतकं छान दिवस जातो ना, एक वेगळेच वाईब आपल्याला भेटत असतात. तर असे गाणे वगैरे लावले ना येणाऱ्या जाणाऱ्यांना ऐकणाऱ्याला पण छान वाटतं आणि घरात पण खूप खूप छान सकारात्मक जाणवतं. तर अशी एकीकडे माझी देवपूजा चालू होती आणि एकीकडे असे सुंदर असे टीव्हीला मी गाणे लावलेले होते. तर घरातलं वातावरण एकंदरीत इतकं सुंदर झालेलं होतं ना. तर त्यानंतर आता मी इकडे माझी देवपूजेची सुरुवात केलेली आहे. तर मला संपूर्ण देव उजळवायचे होते आणि संपूर्ण देवघर पण स्वच्छ करायचं होतं. म्हणून मी संपूर्ण देव ना एका ताटामध्ये काढून घेतले. त्यानंतर जे आपला हा मंगल कलश आहे, आरती वगैरे आपण जे दररोज निरंजन लावतो ना, ते सर्व स्वच्छ करायला मी किचनमध्ये घेऊन येते आणि देव मात्र मी देव्हाऱ्यासमोरच बसून स्वच्छ करते. तर आज फ्रेश पाणी आलेलं होतं. तर त्यामुळे आज पाणी पण भरायचं होतं म्हटलं मग पाणी पहिल्यांदा भरून घेतलं आणि त्यानंतर मग फ्रेश पाण्यामध्ये तशी तांब्या पितळेची भांडी स्वच्छ केली ना तर आणखीन जास्त त्याला लखाकी येते चमकतात. तर मग मी किचनमध्ये हे सर्व भांडी घेऊन आली आणि स्वच्छ असे घासून पुसून घेतले. तर तुम्ही बघा आता हा तांब्या पण किती लखलखीत छान स्वच्छ झालेला आहे. असे प्यायच्या पाण्याने धुतले ना तर ते आणखीन स्वच्छ होतात. बोरिंगच्या पाण्याने तर त्याच्यावरती डाग पडतात. पण इथं आज प्यायचं पाणी आलेलं होतं म्हणून खूप छान असे भांडे पण निघले आज. तर सकाळ सकाळीच माझं हे संपूर्ण काम असं सुरू होतं. तर अशा देवपूजेची संपूर्ण भांडी मी स्वच्छ केली आणि त्यानंतर मग ही सर्व अशी सुकायला एका कोरड्या कपड्याने ना स्वच्छ पुसून सुकायला ठेवली आणि त्यानंतर मग मी देवारा स्वच्छ करायला घेतला. तर देवाऱ्याची पण मला आज डीप क्लिनिंग करायची होती. कारण अमावस्येला मी डीप क्लिनिंग केलेली नव्हती. म्हटलं की गुढीपाडव्याचं आपल्या नूतन वर्षाचीच सुरुवात छान स्वच्छतेने करूयात. तर मंदिर असं सुंदर असं डीप क्लीन करून घेतलं. छान असं स्वच्छ पुसून घेतलं. तर मंदिर पुसताना मी काय करते, फक्त पाण्याने पुसते. कारण कुठलंच लिक्विड वगैरे मी त्याच्यामध्ये टाकत नाही. कारण आपल्या मंदिरांना छान अशी पॉलिश असते. कुठली गोष्ट त्याच्यावरती कशी रिॲक्ट करेल काही सांगू शकत नाही. आणि हा संपूर्ण देव्हारा माझा सागवानाचा आहे. त्यामुळे मग मी फक्त कॉटनच्या कपड्याने ना आणि पाण्यानेच त्याला पुसून घेते स्वच्छ. तर आता जवळ माझ्या मंदिरांना 1 वर्ष होत आलेलं आहे आणि त्याची पॉलिश बघा एकदम जशीच्या तशी एकदम व्यवस्थित आहे. आणखीन ही नवीन घेतल्यासारखं देवघर असं चमकतं ना, समोरून बघितल्यावर तर आणखीन छान दिसतं. असं वाटतच नाही की त्याला 1 वर्ष झालेलं आहे. आणखीन एकदम नवीनसारखा देव्हारा दिसतो. तर आठवड्यातून एकदा तरी माझी अशी एकदम डीप क्लिनिंग असते देव्हाऱ्याची. आपण वस्तू घेतलेल्या ना त्याची व्यवस्थित केअर केली ना, तर त्या वस्तू पण जशाच्या तशा वर्षानुवर्ष राहतात. तर इथं माझा देव्हारा वगैरे संपूर्ण स्वच्छ झाला. त्यानंतर देव संपूर्ण उजळवून घेतले आणि इथं बघा आता आपले स्वामी महाराजांना पण मी इथं छान असं उजळवून घेतलं. तर किती चमकत आहे छान स्वामींची मूर्ती. तर आज मी हे ना लाल कलरचं वस्त्र स्वामींना घालणार आहे. तर आज गुरुवार होता. स्वामींना त्यांचं आवडतं हिना अत्तर लावलं आणि त्यानंतर मग हे नवीन वस्त्र मी ट्राय केलं स्वामींना कसं दिसतं जेणेकरून मला प्रकट दिना दिवशी ना दुसरं वस्त्र घालता येईल. तर मला ना असं नवीन आणलं की कधी काय घालेन मी स्वामींना किंवा देवांना कुठलीही नवीन गोष्ट घेतली ना कधी घालेन असं होतं. तर ते वस्त्र पण एकदम परफेक्ट बसलं स्वामी महाराजांना. मी असंच अंदाजे घेऊन आलेले होते मूर्तीच्या आकाराने. म्हटलं हे बसेल एवढ्या मूर्तीला अशा अंदाजाने मी घेऊन आलेले होते. तर तो अंदाज पण एकदम परफेक्ट बसला. छान अशी स्वामींना वस्त्र बसली. तर स्वामींना छान तयार केलं आणि त्यांच्या सिंहासनावरती त्यांना विराजमान केलं. त्यानंतर आपले बाळ कृष्ण कन्हैया यांना तयार केलं. तर आज कृष्ण कन्हैया मी असे पोपटी सुंदर वस्त्र घातलेलं आहे. हे वस्त्र त्यांना एकदम ना परफेक्ट बसतं माझ्या छोट्याशा या मूर्तीला. आणि बघा तुम्ही हे वस्त्र घालताना ना ते मला एवढे सत्वत होते नाही तेव्हा हे वस्त्र ते पटकेने घालतात. पण आज काय झालं होतं कन्हैयांना काय माहिती नाही. तरी पण त्यांनी मी असं काहीतरी जुगाड करून त्यांना वस्त्र घातलं व्यवस्थित. त्यांना मोर मुकुट घातला आणि त्यांना पण त्यांच्या जागेवरती विराजमान केलं. तर कृष्ण कन्हैया पण किती सुंदर दिसतायत बघा. एकदम हसत आहेत गालातल्या गालात छान असे. तर अशी आजची आपली गुरुवारची देवपूजा पण झाली. संपूर्ण देवघर आज मी पिवळं पिवळं केलेलं होतं कारण आज आपल्या गुरूंचा वार आहे गुरुवार आणि संपूर्ण देवघर असं मी पिवळ्या फुलांनी छान असं सजवलेलं होतं. तर असं आपली आजची गुढीपाडव्याची देवपूजा झालेली आहे. आणि त्यानंतर बघा पूजा पण करून घेतली. तर बघा ते किती छान वाटत आहे किचन मध्ये पण असं स्वच्छ सुंदर स्वयंपाकघर बघितलं ना तर किती छान वाटतं. तर सकाळी सकाळी अशा माझ्या या छान अशा पूजा झालेल्या होत्या. खरंच खूप छान वाईब येत होते घरामध्ये. खूप प्रसन्न वाटत होतं.
त्यानंतर आजच्या दिवशी हे कडुलिंब, गूळ आणि अशी डाळ वगैरे मिक्स करून आपण छान एक प्रसाद बनवतो आणि तो प्रसाद खायची आपल्याकडे प्रथा आहे. तर तो आम्ही सर्वांनी ग्रहण केला कडुलिंबाचा प्रसाद. आणि त्यानंतर स्वामी महाराजांची आरती घेतली, कारण आज गुरुवार होता. त्यानंतर स्वामींची आरती घेतली, आपले नित्यसेवेचं जे काही पठण असतं, तारक मंत्र असतं, ते पठण केलं. आणि त्यानंतर मग मी पुढच्या सेवेला सुरुवात केली. तर हे बघा, हे आपल्याला ना वर्षभरात एकदाच करता येणारा तोडगा आहे. आणि हा तोडगा ना लाल आणि पिवळ्या पिशवीमध्ये आपल्याला केंद्रामध्ये भेटतो. तर याच्यावरती ना मला आधीच व्हिडिओ करायचा होता, पण काही कारणांमुळे मला शक्य झालं नाही. पण ह्या तोडग्यामध्ये नक्की काय आहे आणि कसं करायचं याची माहिती ना त्याच्या पॅकेटवरती ऑलरेडी दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे हा पिवळ्या पोटलीतील तोडगा आहे ना, ते अन्न आणि धान्य प्राप्तीकरिता सेवा करण्यासाठी आहे तो. तर ही सेवा केल्याने काय होतं, आपल्या घरामध्ये ना कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करायचं, एक मुठभर गहू घ्यायचं, त्याच्यामध्ये रंगारी हिरडा, तांब्याची पावले, तांब्याचे नाणे, हळकुंड, नागकेशर आणि खडं मीठ हे पिवळ्या कापडात बांधून एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा असतो. आणि त्यानंतर जप करून झाल्यानंतर आपण त्याची पंचोपचारी पूजा करायची आणि ते स्वयंपाकघरात बांधायचं, किंवा ते आपल्या स्वयंपाकघरात ना ईशान्य कोपऱ्यात कुठेही ठेवून द्यायचं, अशाच ठिकाणी ठेवायचं जेणेकरून मासिक धर्मामध्ये ना आपला हात त्याला लागता कामा नये. तर हे सर्व केलेले ना आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. तर जर तुम्हाला हे सगळं सामान इथं भेटलं नाही तर केंद्रामध्ये नक्कीच भेटतं, किंवा तुम्हाला कुठल्याही जे आपल्या पूजेचं सामान पूजेचं साहित्याचं सामान घेण्याचं दुकान असतं तिथंही भेटून जातं. तर तुम्ही घरीही करू शकता, पण केंद्रामध्ये ना हे व्यवस्थित एकदम छान पॅक करून दिलेलं असतं. त्यामुळे मग मी दरवर्षी हा तोडगा केंद्रातूनच घेऊन येते. तर इथे माझी सेवा चालू होत्या तोडग्याच्या. तर जे हे आपले लाल कपड्यातील पोटली आहे, त्याच्यामध्ये ना एक आपले 3 इंच मुळी असते वडाच्या झाडाची, आणि एक रंगारी हिरडा असतो. तर हा तोडगा करताना आपल्याला काय करायचं आहे, तो तोडगा आपण हातात घ्यायचा आणि त्याच्यावरती 11 माळ किंवा 1 माळ स्वामी समर्थ मंत्राची जप घ्यायचा. आणि त्या जप झाला की त्यानंतर आपण पंचोपचारे त्याची पूजा करायची आणि त्याला ना आपल्या मुख्य द्वाराच्या किंवा चौकटीच्या खिळ्यास टांगायचं असतं. जर हे सर्व केल्यामुळे, या तोडग्यामुळे ना घरातील सर्व व्यक्तींचे आजार, बाधा, संकटे यापासून आपल्याला संरक्षण भेटते. थोडक्यात हे संरक्षण कवचच आहे आपलं, असं म्हणू शकतो आपण. तर दरवर्षी गुढीपाडव्याला हा तोडगा आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो. तर मी हा दरवर्षी करत असते आणि हा तोडगा मी केंद्रातूनच घेऊन येते. तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना याची माहिती असेल आणि काही मैत्रिणींना नसेलही. तर अशा प्रकारे माझा तोडगा झाला. त्याच्यावरचं मी सेवा वगैरे करून घेतल्या आणि त्याची पंचोपचारी पूजा वगैरे करून त्याला जागच्या जागी ठेवून दिलं. आणि आज मग आपला गुढीपाडवा होता, त्यामुळे मग मी आज ना पुरणाचा स्वयंपाक केलेला होता. तर हे सर्व कामं करत करत मी एकाकडे पुरण पण शिजायला टाकलेलं होतं. जेव्हा मी शेगडीची पूजा केली आणि स्वामी महाराजांची आरती घेतली, त्यानंतर मग डाळ शिजायला टाकलेली होती. तर ऑलरेडी डाळ शिजलेली होती. तर मग मी पुरण वगैरे वाटून घेतलं, त्यानंतर पीठ मळून घेतलं आणि भाज्याचं पण इकडं पीठ वगैरे तयार करून घेतलं, आमटीला फोडणी दिली आणि ऑलमोस्ट अर्ध्याच्या वर स्वयंपाक झालेला होता. आता फक्त पोळ्या करायच्या होत्या आणि तळण तळायचं होतं. तर निम्म्याच्या वरती स्वयंपाक तर झालेला होता. तर म्हटलं आता पोळ्या वगैरे करून घेऊयात आणि त्यानंतर प्रसाद देऊन मग जेवण वगैरे करता येईल. तर इकडं एका साईडला मी पोळ्या लाटून घेतल्या आणि एका साईडला दुसऱ्या शेगडीवरती मी आमटी गरम करायला ठेवलेली होती. आणि जो तिसरा गॅस आहे त्याच्यावरती मी भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. म्हटलं तेल गरम होत आहे, तोपर्यंत आपण पटापट पोळ्या लाटून घेऊयात. तर अशा बघा आपल्या किती सुंदर आणि छान अशा टम फुगलेली पोळी झालेली आहे. तर मी एका साईडला पोळ्या पटापट करून घेतल्या आणि बाकीचा स्वयंपाक तर उरकलेलाच होता. त्यानंतर भजे वगैरे तळले आणि त्यानंतर छान असं स्वामी महाराजांसाठी पहिल्यांदा नैवेद्याचं ताट तयार केलं आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर असा हा गुढीपाडव्याचा दिवस आम्ही साजरा केला. खूप छान आणि आनंदमय सण साजरा झाला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.